रसिक श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मराठी तरंगचे कार्यक्रम. 26 जानेवारी 2024 रोजी भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि याच दिवशी आपल्या रेडिओ मराठी तरंगचा 3रा वर्धापन दिन साजरा झाला. 3 वर्षापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 2021 रोजी या आपल्या रेडिओची सुरुवात झाली. सुरुवातीला इवलासा असणारा हा रेडिओ पाहता पाहता तुम्ही श्रोत्यांनी आपलासा केलात आणि आता तो सर्वांना हवाहवासा झाला आहे. याचं संपूर्ण श्रेय श्रोते हो तुम्हाला आहे. 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं असंख्य श्रोत्यांनी ध्वनी रूपामध्ये आणि लिखित स्वरूपात शुभेच्छा संदेश पाठवलेले आहेत. आपणा सर्वांच्या या स्नेहामुळे आणि प्रेमामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. आपणा सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आणि रेडिओ मराठी तरंगवर व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमात आपण काही शुभेच्छा संदेश ऐकणार आहोत. श्रोते हो, आज या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रस्तुत होणार आहे. यानंतरचा भाग शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल. दादाभाऊ तांबे हे जसे विठ्ठल भक्त आहेत तसेच ते रेडिओचेही भक्त आहेत. आकाशवाणी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील नवतरुणी काश्मीरी त्यांना वाटते. रेडिओ मराठी तरंगसाठी त्यांनी नेहमीपेक्षा थोडा वेगळा विषय घेऊन आणि आपल्या सुंदर निवेदनाची त्याला जोड देऊन अनेक कार्यक्रम त्यांनी दिले. अमराठी गायकांची मराठी गाणी, कमी प्रसिद्ध गायकांची मराठी गाणी, शेतकऱ्याची गाणी, गणरायाची गाणी, नवरात्रीची गाणी असे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. आताही ते नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये व्यस्त आहेत. त्यातूनही त्यांनी सवड काढून रेडिओ मराठी तरंगच्या प्रेमापोटी विशेष संदेश पाठवलेला आहे. ऐकूया त्यांचा शुभेच्छा संदेश. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी यशवंत सूत दादाभाऊ तांबे. इंटरनेट रेडिओ मराठी तरंग ऐकणाऱ्या सर्व रसिकांना दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आणि आपल्या लाडक्या मराठी तरंग वाहिनीच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मराठी रसिकांसाठी इंटरनेट रेडिओ मराठी तरंग वाहिनी सुरू व्हावी अशी किशोर सरांची मनापासून तळमळ आणि मग त्या प्रवासातील कठीणता. तरीही काही झालं तरीही इंटरनेट रेडिओ सुरू करायचाच हा ध्यास मनी बाळगून रेडिओला सुरुवात केली. अल्पावधीतच आपली मराठी तरंग ही इंटरनेट वाहिनी लोकप्रियही झाली. 3 वर्षापासून कुठल्याही जाहिरातीशिवाय मराठी तरंगच्या श्रोत्यांसाठी ती निकोपाने विनाव्यत्यय चालू ठेवण्यासाठीची त्यांची ही असणारी प्रेमळ धडपड हेच आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरक आहे. आमच्यासारख्या नवोदितांना मराठी तरंगच्या परिवारातील एक सदस्य बनवून आपल्या मराठी तरंगवरून एक व्यासपीठ मिळवून दिलं. आमचाही आवाज देशातील आणि जगभरातील मराठी रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात. त्याबद्दल मराठी तरंगला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. मराठी तरंगचा आवाज असाच जगाच्या कानाकोपऱ्यात सदोदित गुंजत राहावा
अशी मराठी तरंगच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मराठी तरंगच्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुढचा संदेश पाहण्यापूर्वी रेडिओ मराठी तरंगची लोकप्रियता जशी जशी वाढू लागली त्यामध्ये श्रोत्याभिमुख कार्यक्रमांचा मोठा सहभाग आहे. आपली आवड, आपकी पसंद आणि स्वर संदेश सारखे कार्यक्रम सुरू करण्यामागं अल्ताफ हुजरे आणि उमेशचंद्र नाळापुरे यांचं खूप मोठं योगदान आहे. केवळ त्यांच्या सहकार्यामुळं आणि सहभागामुळं हे कार्यक्रम रेडिओ मराठी तरंगवरून प्रसारित होत आहेत. आखीव रेखीव पद्धतीनं गाण्यांसह सुंदर निवेदनाची जोड दिल्यामुळं श्रोत्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले आहे. या दोघांनी या कार्यक्रमांना एक वेगळी उंची गाठून दिली आहे. सर्व स्तरातून आणि सर्व स्थानातून आपली आवड, आपकी पसंद आणि स्वर संदेश या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद श्रोत्यांच्याकडून लाभतो आहे आणि या सर्वाचं श्रेय अल्ताफ भाई आणि उमेशचंद्र नाळापुरे यांना आहे. पाहूया अल्ताफ हुजरे यांना यानिमित्त काय सांगायचं ते. मित्रांनो नमस्कार. मी आपला रेडिओ मित्र अल्ताफ हुजरे. आपल्या लाडक्या रेडिओ मराठी तरंगला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. रेडिओ मराठी तरंगच्या वर्धापन दिनानिमित्त मी थोडंसं माझे मनोगत येथे व्यक्त करीत आहे. मित्रांनो, 26 जानेवारीपासून रेडिओ मराठी तरंगला सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिन आणि आपला वर्धापन दिन असा द्विगुणित आनंद आज आपण अनुभवत आहोत. सुरुवातीला या रेडिओबद्दल मला काहीच कल्पना नव्हती आणि मी आकाशवाणीच्या व्यतिरिक्त कोणतेच प्रायव्हेट चॅनल्स ऐकत नव्हतो. पण रेडिओचे वारणानगरचे आमचे मित्र श्री अमित लोंढे यांनी लिंक पाठवली आणि आज रात्री आपली आवड मी सादर करीत आहे, ऐका आणि आपले अभिप्राय कळवा असा संदेश पाठवून तसेच कॉल करून देखील त्यांनी सांगितले. अमित लोंढे हे कार्यक्रम सादर करणार आहेत हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि त्या दिवशी रात्री कार्यक्रम ऐकला. खूप छान त्यांनी सादर केला. संभाजी सुतार यांनी देखील हा कार्यक्रम सादर केला, परंतु तो कार्यक्रम मला ऐकावयास मिळालेला नव्हता. अमितजींना मीही एक कार्यक्रम करू का असे उत्सुकतेने विचारले आणि त्यांनी मला कुलकर्णी सरांचा नंबर दिला. त्यानंतर मी सरांशी संपर्क करून माझे तुटक पुटक असलेले आवाजातील थोडं बोलणं रेकॉर्ड करून पाठवले आणि सरांनी त्यास थोडं बदल करून निवेदन करूया असा सल्ला दिला. आणि काय पहिला कार्यक्रम. हो, पहिल्या कार्यक्रमाला सरांनी खूप सुंदर असे निवेदन तयार करून दिले. त्यानुसार मी फक्त वाचन करून ते रेकॉर्ड करून दिले. सरांनी मला कल्पना दिली, खूप छान झालेलं आहे तुमचं, आज रात्री ऐका आणि आपल्या मित्रांनासुद्धा कळवा असा सल्ला दिला. त्यानुसार मी सुद्धा लोंढे यांच्याप्रमाणे कार्यक्रमाची जाहिरात करू लागलो. आज माझा रात्री कार्यक्रम आहे आणि ऐका, आपला अभिप्रायसुद्धा कळवा. त्यानुसार रात्री कार्यक्रम सुरू झाला. जगभरातून माझा आवाज एक निवेदक म्हणून घुमू लागला. घरातील मंडळी खुश होतीच, पण मित्रांचे सुद्धा फोन संदेश येऊ लागले. मी कार्यक्रम ऐकत आहे बरं का. काय तो दिवस होता. तो कार्यक्रम मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर पुढे जसजसे कार्यक्रम सादर होऊ लागले तसे मला कल्पना सुचू लागल्या. एका गाण्याला एकच संदेश ऐवजी 3-4 संदेश यांचा समावेश करून श्रोत्यांना त्यात समावेश करू लागलो. श्रोते यानुसार वाढत गेले. मला प्रोत्साहन मिळू लागले.
कार्यक्रम ऐकून जुन्या रेडिओ रसिक मित्रांचे संदेश येऊ लागले की 1990-2000च्या दशकात ज्या पद्धतीने कार्यक्रम सादर होत होते त्या पद्धतीचे सादरीकरण आपले आहे, आवाजही खूप स्पष्ट आहे वगैरे वगैरे प्रतिक्रिया मला टॉनिक ठरत गेले. नाळापुरे काका रेडिओ मराठीशी जुडले गेले. ते एक अस्सल निवेदक होते. त्यांची शैली वेगळीच. आम्ही दोघे मंगळवार आणि शुक्रवार असे 2 दिवस आपली आवड कार्यक्रम करू लागलो. इतर केंद्रांचा अभ्यास करून स्वर संदेश हा कार्यक्रम श्रोत्यांच्या ध्वनी संदेशावर सुरू करावा अशी एक कल्पना मी सरांना सुचवली. सरांचा सुद्धा होकार आला. कार्यक्रमात आपला आवाज, आपली गाणी ऐकून रेडिओचे मित्रमंडळीसुद्धा खुश होत होती. पुढे आपली आवड ऐवजी तरंगचे कलाकार आणि तरंगचे सितारे असे एकाच कलाकारावर आधारित कार्यक्रम करावे असा विचार आला आणि तसे जबरदस्त पसंतीवरून कार्यक्रम सुरू झाले आणि आजही सुरू आहेत. कार्यक्रम ऐकणारी मंडळी ग्रुपवर असतात. तसेच मला प्रायव्हेट भेटूनसुद्धा कार्यक्रम आम्ही ऐकला, चांगला झाला अशा प्रतिक्रिया देतात. माझ्या मामाचा मुलगा जेव्हा अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये तरंगवरून कार्यक्रम ऐकला आणि मला फोन करून सांगितले की मामा तुमचा कार्यक्रम मी ऐकला, खूप छान झाले. आपल्या इकडे रात्र पण तेथे दिवसासुद्धा त्यांनी कार्यक्रम ऐकून अभिप्राय कळवला, याचा मला आनंद झाला. या साऱ्या वाटचालीत श्री किशोर कुलकर्णी सरांनी मला मोलाची साथ दिली आहे. माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा आपण सर्व रसिक मित्रांनी माझे सांत्वन केले. चांगल्या वाईट दिवसामध्ये माझी साथ दिली. आज 3रा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होत आहे की मी मराठी तरंगचा एक भाग आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा, प्रोत्साहन यामुळे कार्यक्रम सादर करताना मला एक प्रकारे टॉनिकच मिळत असते. असाच प्रेम पुढेही राहो. मराठी तरंगची जगभरात भरभराटी अशीच सुरू राहो हीच माझ्या आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. आयुष्यात भलेही असोत दुःख तरीही त्यात तू आहेस कडक. उन्हातली सावली माझ्या या बेरंग जीवनात रंग आणणारी. मला प्रोत्साहित करून नवनवीन कार्यक्रम सादर करण्यास प्रेरणा देणारी. अशीच राहो आपली साथ हीच माझी आहे इच्छा खास. या 2 शब्दात वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत कुलकर्णी सरांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक संधी दिली कार्यक्रम सादर करण्याची आणि अशीच साथ पुढेही मी त्यांना देत राहीन हे वचन या वर्धापन दिनानिमित्त मी देतो आणि थांबतो. सर्व रसिक श्रोत्यांना धन्यवाद देतो. त्यांनी मला खूप प्रेम केले माझ्या आवाजावर, माझ्या सादरीकरणावर. धन्यवाद धन्यवाद. पुढचा संदेश पाहण्यापूर्वी श्रोते हो, पुण्याच्या सुमेराताई ओजाळे या रेडिओ मराठी तरंगच्या कार्यक्रमामध्ये अगदी सहजच सामील झाल्या. उत्तम निवेदन शैली आणि त्याबरोबरच मुलाखत घेण्याचं त्यांचं कौशल्य हे अगदी वाखाणण्यासारखं आहे. रेडिओ मराठी तरंगसाठी त्यांनी ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्यापासून ते अनेक अभिनेते, गायक, बालकलाकार, डॉक्टर आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक यांच्या मुलाखती घेतल्या. पाहूया त्यांना या निमित्तानं काय सांगायचं ते. नमस्कार मंडळी, मी सुमेधा. मला ना लहानपणापासून थोडीशी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा इत्यादीमध्ये खूप रस होता आणि कधी कधी मी एकटीच बोलायचे किंवा कधी कधी मी आरशासमोर उभी राहून बोलायचे. मला असं वाटायचं माझं ऐकणारं कोणीतरी असावं. मग मी शिक्षक होऊ का मी पोलीस होऊ का मी अजून काय करू हे मला लहानपणी समजत नसे. मग वय वाढत गेलं. शाळा कॉलेजेसमधल्या स्पर्धा सुरू झाल्या. स्पर्धा अशा सुरू झाल्या की ज्या नृत्याच्या होत्या, नाटकाच्या होत्या
वक्तृत्व होत्या किंवा निबंधाच्या होत्या. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी अभ्यासाच्या बाबतीत थोडी मागे, पण ह्या इतर कलांमध्ये जरा पुढेच होते. निबंध स्पर्धांमध्ये मला फारसा रस नव्हता, पण वक्तृत्व स्पर्धा, भाषणं किंवा अजून काही की ज्याच्यामध्ये मी कुठेतरी दिसेन, मी कुठेतरी ऐकायला येईन, असं मला करायला खूप आवडायचं. तर ह्या गोष्टी मी शाळा कॉलेज ह्या आयुष्यामध्ये केल्या. आणि करता करता असं लक्षात आलं की अरे आपण चांगलं करतो हे काम, पण हे मला कोणीतरी दुसऱ्यांनी सांगणं गरजेचं होतं की हे चांगलं आहे किंवा याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट हवी आहे का वगैरे. तर एकदा असेच आमच्या कॉलेजमध्ये नाटकाच्या स्पर्धा होत्या. सरांनी सहज विचारलं, काय मॅडम, यावेळी विचार काय तुमचा, नाटकात भाग घेणार का? म्हटलं हो. ते म्हणले हो नाही, स्पर्धेत नाटक आलं पाहिजे. ओके, आपण तसा प्रयत्न करू. मी नाटकामध्ये भाग घेतला. आमचं नाटक 2 नंबरला आलं. सरांची अपेक्षा होती ते 1 नंबरला यावं म्हणून. मग त्यानंतर 3ऱ्या वर्षी आम्ही प्रयत्न केले. नाटक 1ल्या नंबरला का होईना आम्ही आणूनच दिलं. आणि मग सरांना असं वाटलं की तुझ्यामध्ये काहीतरी गट्स आहेत. तू ना इथे असं काहीतरी छोटं मोठं काम करू नको किंवा छोट्या मोठ्या नोकऱ्या नको करूस. असं काहीतरी कर की जिथे तुला लोक ऐकतील. अहो पण त्यासाठी माझं, तू बाकी काही बोलूच नको, तुझा आवाज चांगला आहे, तुझं मराठी चांगलं आहे, अजून काही लागत नाही गं. ओके. मग ना मी एका शाळेमध्ये नोकरी करायला लागले आणि शाळेमधला सांस्कृतिक विभाग सगळा माझ्याकडे घेतला. मी सरांना म्हटलं, ते डान्स बिन्स काय असेल ते तुम्ही बसवा, त्याचं अँकरिंग असेल ना ते मी करते. सूत्रसंचालन, निवेदन, इतरांची भाषणं करून घेणं हे मला खूप आवडतं. सर म्हणाले, ठीक आहे, बघूया. करता करता मला संधी मिळाली आणि लोकांनाही, विशेष करून शाळेच्या स्टाफलाही ते आवडलं. मग दरवर्षी मला संधी मिळतच गेली. पण वर्षातनं एकदा संधी मिळणं म्हणजे हे माझ्यासाठी खूपच वाट बघण्याचं काम होतं. मग नंतर ना मी अशीच एकदा इंटरनेटवर काहीतरी सर्च करत होते. करता करता मला असे बरेचसे रेडिओ दिसले की जे वेब रेडिओ आहेत आणि आपण मोबाईलवर ते सहज कुठेही ऐकू शकतो. त्यातलाच मला एक मराठी तरंग असा रेडिओ दिसला. मी म्हणलं, मराठी तरंग, नाव किती छान आहे ना, आपण ट्राय तर करून बघूया. म्हणून मी तेव्हा रेडिओ ऑन केला. एक सुंदरसं नाट्यगीत चालू होतं. ते संपल्यानंतर एक उद्घोषणा झाली. आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा रेडिओ मराठी तरंग. आवाज तर खूप चांगला होता. म्हणलं इथे संपर्क कसा करायचा, संपर्क कसा करायचा, संपर्क कसा करायचा, माझ्या डोक्यातून काही केल्या ते जाईना. अखेर खूप सर्च केल्यानंतर मला मराठी तरंग रेडिओचा संपर्क क्रमांक दिसला. आपण संपर्क करूया का? हो, करूया 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 करता करता 4 दिवस केले. मध्यंतरीच्या काळामध्ये मी दिवाळी पहाट, गणपतीतली गाणी किंवा एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन, निवेदन सगळं केलेलं होतं. ते सगळं लिहून काढलं आणि मग मराठी तरंग या रेडिओला मी संपर्क केला. मराठी तरंग रेडिओचे संस्थापक संचालक ॲडव्होकेट किशोर कुलकर्णी यांच्याशी मी जेव्हा बोलले तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनाही माझं हे रेकॉर्डिंग कदाचित आवडेल, माझं हे निवेदन कदाचित आवडेल आणि मग ते मला हो म्हणतील. पण बोलबोलताच ते असं बोलून गेले, अरे वा मॅडम, तुम्ही सगळ्याच ठिकाणी खूप चांगलं काम केलं आहे की, तुम्ही आमच्या रेडिओला नक्की कार्यक्रम देऊ शकता. म्हणलं, सर मी कुठल्या प्रकारचे कार्यक्रम देऊ? ते म्हणले, जे तुम्हाला चांगले वाटतील ते तुम्ही द्या, जे आम्हाला घेता येतील ते आम्ही घेऊ. ओके, ठरलं तर मग आमची सुरुवात झाली चिंतनापासून. सकाळी 6:55 रोज माझा एक सुविचार असतो, चिंतन नावाचा. त्यामध्ये काहीतरी बोध असतो आणि छानसा दिवस तुमचा जावा यासाठीची एक शुभकामना असते. चिंतन, मुलाखती, गाण्यांचा कार्यक्रम असे कार्यक्रम मी मराठी तरंगाला दिले. ही एंट्री माझी इतकी भारी होती ना की रोज मला काहीतरी वेगळं 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 असं मिळत गेलं. अनेक मुलाखती झाल्या, अनेक म्हणजे जवळजवळ 60 मुलाखती मी घेतल्या. यामध्ये नाव घेण्यासारखे म्हणजे विनय देसाई, सुधीर गाडगीळ सर किंवा आपली स्वरा जोशी, वैशाली भैसनेमाडे इत्यादींच्या मुलाखतीसुद्धा आपल्या रेडिओवर येऊन गेल्या बरं का. आणि हे सगळं करताना ना माझा एक मुलाखतींची 50 असाही कार्यक्रम झाला होता. यानंतर मग सर मला दरवेळी काहीतरी वेगळा कार्यक्रम सांगत असत
किंवा किंवा एखाद्या नटाचं एखाद्या नटीचं निधन झालं तर मग मॅडम असं असं हे झालं याची उद्घोषणा करा किंवा ही बातमी पाहिली का असं त्यांचा मला मेसेज आला की त्यानंतर मग आम्ही त्याची उद्घोषणा करत असू. पण मग एकंदरीतच मराठी तरंगला मी जॉईन झाले आणि त्या गोष्टीला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झाली. मी रोज काहीतरी कार्यक्रम करते, रोज सरांना पाठवते. सरांना जेव्हा शक्य होईल तेव्हा सर रेडिओवर घेतात. पण इतकं सुंदर ते ना की त्यांचं आमचं ट्युनिंगही छान जमलेलं आहे आणि मराठी गाण्यांचा रेडिओ, मराठी तरंग हे वाक्यच माझ्या आता तोंडात बसलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कोणाचा जर फोन आला तर मी आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा रेडिओ, मराठी तरंग असं तर म्हणत नाही ना, असं तर थोडी मी अलर्ट होते आणि खूप मला अशी मजा येते, आनंद वाटतो, मजा वाटते. तर मंडळी, तुम्ही मराठी गाण्यांचा रेडिओ, मराठी तरंग नक्की ऐका. कारण यामध्ये नाट्यगीतं, भावगीतं, लावण्या, स्तोत्र, आरत्या इत्यादी सगळे प्रकार मराठीमध्ये इतके सुंदर आहेत की आपल्याला ते ऐकून 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 पाठही होतात आणि रोज रोज ते ऐकावेसे वाटतात. तर मी आता हक्काने ऑफिशियली सांगू शकते की मी मराठी तरंग रेडिओची ऑफिशियल अँकर सुमेधा. आपला दिवस शुभ जाओ. नमस्कार. पुढचा संदेश पाहण्यापूर्वी श्रोते हो, रेडिओ मराठी तरंग जसा जसा प्रत्येक घरामध्ये पोहोचला तसतसे नवनवीन श्रोते संपर्क करू लागले. यामध्ये अग्रभागी होते वारणानगरचे अमित लोंढे. त्यांनी एके दिवशी फोन करून त्यांच्या मामांसह म्हणजे सक्के मामांसह भेटायला घरी आले. मग आमच्या छान गप्पा झाल्या, फोटो काढले. ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्यांच्या सक्के मामांनी एक सुंदर गाणंही म्हटलं आणि मग तिथून अमित लोंढे आणि रेडिओ तरंग यांचं नातं सुंदरपणे जुळून आलं. पाहूया त्यांनी त्यांच्या संदेशात काय म्हटलंय. नमस्कार रसिक श्रोते हो. मराठी तरंग ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अमित लोंढेंचा नमस्कार. किशोर कुलकर्णी सर यांनी सर्वप्रथम मला आपली आवड सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम किशोर कुलकर्णी सरांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजपर्यंत 3 वर्षामध्ये सर्व मराठी गीते रमेशचंद्र नाळापुरे, अल्ताफ हुजरे, चित्रलेखाताई, संभाजी सुतार, त्याचबरोबर अशा अनेक रसिक श्रोत्यांनी आपली फरमाईश कळवून मराठी तरंगला एक उंचीवरती नेऊन ठेवलं आहे. मराठी तरंग ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच मराठी तरंगवरती सर्वांनी प्रेम करूया. मराठी तरंगला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्हा सर्व रसिक श्रोत्याकडून खूप खूप शुभेच्छा. किशोर कुलकर्णी सर, आपणही इतका कष्ट घेऊन आणि स्वतः मराठी तरंग हे रेडिओ वाहिनी सर्व श्रोत्यांच्याकरिता मराठी गीते ऐकण्याकरिता आपण स्थापित केली, त्याबद्दल आपलेही खूप खूप धन्यवाद. असंच सर्व रसिक श्रोत्यांना मनोरंजन करीत रहा. धन्यवाद.